ज्यांना समाजाने दूर केले त्यांना जवळ घेणारा माणूस म्हणजे बाबा आमटे। त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला। नमस्कार, मी तन्मय आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 361 पावर्ड बाय GoPrack.com। एक दिवस रस्त्यावर चालताना बाबा आमटेंनी एक कुष्ठरोगी व्यक्ती पाहिली। त्यांचे शरीर जखमांनी भरलेले होते आणि आजारामुळे लोक त्यांच्यापासून दूर जात होते। कोणीही त्यांच्या जवळ यायला तयार नव्हते। त्यावेळी बाबा आमटे थांबले। त्यांनी त्या व्यक्तीला स्पर्श केला, त्यांच्याशी माणुसकीने बोलले आणि त्यांची मदत केली। ही घटना लहान वाटत असली तरी तिने बाबा आमटेंचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले। त्यांना जाणवले की आजारापेक्षा लोकांच्या मनातील भीती अधिक घातक आहे। यानंतर बाबा आमटेंनी समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित आणि आजारी लोकांसाठी आयुष्य समर्पित करण्याचा निश्चय केला। त्यांनी कुष्ठरोगाबद्दल सखोल अभ्यास केला आणि स्वतः उपचारही घेतले, जेणेकरून समाजातील भीती दूर करता येईल। त्या काळात कुष्ठरोगाला शाप समजले जाईल आणि रुग्णांना घराबाहेर काढले जाईल, पण बाबा आमटे ठामपणे म्हणत की कुष्ठरोग हा आजार आहे, पाप नाही। या विचारातूनच आनंदवन या संस्थेची स्थापना झाली। आनंदवन हे केवळ उपचारांचे ठिकाण नव्हते, तर ते नव्या आशेचे आणि स्वाभिमानाचे गाव होते। येथे कुष्ठरोगी, अपंग, अनाथ आणि निराधार लोकांना सन्मानाने जगण्याची संधी दिली गेली। त्यांना फक्त औषध उपचार नव्हे, तर शेती, हस्तकला, विणकाम आणि विविध कामांचे प्रशिक्षण दिले जाईल। आनंदवनात कोणीही मोठा किंवा लहान नव्हता। बाबा आमटे स्वतः रुग्णांसोबत काम करत, त्यांच्यासोबत जेवत आणि त्यांना आत्मविश्वास देत। त्यांच्या मते माणसांची किंमत त्यांच्या आजाराने नव्हे, तर त्यांच्या विचारांनी आणि कृतीने ठरते। बाबा आमटे फक्त आनंदवनापुरते मर्यादित राहिले नाहीत, त्यांनी पर्यावरण संरक्षण, विस्थापितांचे प्रश्न आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। अनेक सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। ते निर्भय होते आणि सत्यासाठी उभं राहण्याची त्यांची तयारी कायम होती। आजच्या विद्यार्थ्यांनी बाबा आमटेंच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहे। त्यांनी आपल्या भीतीवर मात करायला, प्रत्येक माणसाकडे माणूस म्हणून पाहायला आणि फक्त बोलण्यापेक्षा कृती करायला शिकवले। बाबा आमटे हे केवळ समाजसेवक नव्हते, तर ते माणुसकीचे चालते बोलते विद्यापीठ होते। त्यांचे जीवन आपल्याला आजही प्रेरणा देते आणि पुढच्या पिढ्यांना योग्य दिशा दाखवत राहील। जर एका माणसाने समाज बदलू शकतो, तर आपण सगळे मिळून किती मोठा बदल घडवू शकतो, हा प्रश्न बाबा आमटे आपल्या समोर कायम ठेवून गेले आहेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाबा आमटेंची प्रेरणा मित्रांपर्यंत शेअर करा। विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।